हाय, स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये. म्हणलं चला पसारा काढला होता, लग्नाच्या फोटोचा अल्बम सापडला बरं का. म्हणलं चला तुम्हाला व्हिडिओ करावा एक आणि दाखवावा. हे बघा पिल्ल्याचे पप्पा मारुतीच्या पाया पडताना, आणि ही मैत्रीण आहे बरं का लग्नाच्या आधीची. जणू पलटव पान, आणि थांब 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 ना, पान पलटव ना. आणि इथं वैष्णव आहे ना, 1 वर्षाचा होता तेव्हाचा फोटो आहे बरं का. पलटव पान जणू. जसे जसे दिवस निघून जाते तसे तसे किती म्हणजे चेहरे बदलते. तर नाही आहे बाळा, तेवढं एकच आहे. कशी दिसायची ग मी भूतावाने पहिलं आहे ना. आणि इथं बघा वैष्णवचे पप्पानं वैष्णव पोळ्याच्या टायमाला गावात फोटो काढला होता. तर मला नाही माहिती बरं का कसा येईन कसा नाही व्हिडिओ, पण प्रयत्न करते दाखवण्याचा. पलटव ना बाळा. नवरीला अजिबात मूड नव्हता लग्नामध्ये. इथं आहे ना, इथं माझे मामा आहे बरं का, हे मोठा मामा. हा, हे काय इथं पण आहे. बा म्हणतं काय बडबडायचं त्याची त्यालाच कळत होतं. आणि ही नवरदेवाकडची काय म्हणतात ना त्याला, काय ग, वरात नाही, पुढारी मंडळी. पुढारी मंडळी हे वरातीत नाचायचे फोटो. बिंदी लावली, पलटव पलटव. हा, बिंदी बिंदी सगळं असतं नवरीला. आणि हा पण वरातीतलाच नाचायचा फोटो आहे. थांब ना बाळा, हात काढ ना. आणि इथं मला आहे ना 3 आत्या आहे. 3 आत्यापैकी 2 आत्या आल्या होत्या वरवळणीच्या टायमाचा आहे बरं का हा फोटो. आत्या आहे ना, या दोन्ही वारल्यात बरं का, पण एवढ्या सुंदर होत्या दिसायला. त्यांचं एवढं वय झालं होतं तरी निसायच्या फॉरेनर सारख्या आहे ना, भोऱ्या भोऱ्या दिसायच्या बरं का आत्या बी. या दोन्ही आत्या वारल्या तर नाही दिसत आहे मला. असं आहे ना, म्हणजे आडवं कुंकू लावायला आवडतं बरं का, पण आमच्या वैष्णवच्या पप्पाला अजिबात आवडत नाही आडवं कुंकू. हा, इथं लग्न लागायच्या टायमाचा. इथं पण लग्न लागायच्या टायमाचा. पलटव ना जानू, पलटव ना तू पटापटा. लय मोठा व्हिडिओ होईल नाही तर. ही वराडी मंडळी नवरदेवाकडची काय आमची. इथं पण आहे ना नवरदेवाकडचेच पाहुणे येतं. अल्बमच नवरदेवाचा तर आपल्याकडचे काय फोटो राहणार आहे. तर आमच्या तिकडे अल्बमच नव्हता. थांब ना बाळा. इथं नवरदेव काय म्हणतात त्याला, मारुतीला जाऊन आलेल्याचा फोटो इथं आहे बाबा. इथं बी त्याच्यात बी निम्मे अर्धे इकडच्याच बायांचे फोटो येतं. पलटव ग जानू, तू पलटव ना. इथं नवरदेव नवरीला लग्न बाजूला सर पण थोडं लग्न लागल्यानंतर आहे ना, एकामेकाला हार घालताना. फक्त एवढा फोटो चांगला आलाय बाई माझा, चांगला. नाहीतर बाकीचे फोटो आहे ना काही चवाचे नव्हते आलेले. बाई पलटव ना. मला एका हाताने पलटवताना जानूला पलटावायला लावून राहिले. त्याच्यामुळं काय, ह्या माझ्या आहे ना सगळ्यात लहान सासूबाई आहेत बरं का. हे बघा, ह्या वारल्या बिचाऱ्या, नाहीतर लय स्वभाव चांगला होता त्यांचा. ती आजी, ती गुड्डी वहिनी चितळीची. आणि या 3 नंबरच्या सासूबाई. बाई पलटव ग, पलटव ना ग. हे काय, याला त्याला घास भरवतानाच काढलेले फोटो इथं बाकीचे. आणि इथं थांब ना बाळा, इथं बी सासूबाईची भाऊजाईन ते आहे. आणि इथं हे आमचे शेजारचे आहे ना लक्ष्मण मामा होते बरं का. त्यांनी काय केलं होतं, माझा हात तर कापू राहिला आज जेवण नाही तर. त्यांनी काय केलं होतं, 10 रुपयाच्या नोटीमध्ये बुंदी भरली होती, दोघांना त्याच टाईपनी बुंदी चारली होती बरं का. ते पण बिचारे वारले. अल्बम मधले कितीतरी जण वारले. तर थांब थांब, पलटव ना इकडून. आणि हा माझा मोठा भाऊ आहे बरं का, जानूच्या पप्पाच्या शेजारी. त्यांनी पण आहे ना बुंदी भरवली होती म्हणजे जानूच्या पप्पाला. तेव्हा कसं सगळे वेगळे दिसायचे, आता सगळे वेगळे दिसत येतं. आणि जेवायच्या टायमाला इतकी मज्जा आली ना, लय मज्जा आली होती बरं का. त्यांनी ना
काय मला आपटून दिलं होतं वाटतं. मला इतका जीव चिडलेला होता ना, अख्ख्या भाजीत मी मीठ टाकून दिलेलं होतं. थांब ना जानू. इथं दोघांच्या मदर इंडिया, इकडून माझी मदर इंडिया, इकडून त्यांच्या मदर इंडिया. त्यांच्या मदर इंडियाला तर अख्ख्या लग्नात मूड नव्हता, त्यांच्या घराकडच्या कोणाच्यालाच मूड नव्हता का कोणाच ठाऊक. लग्न जमूस तर फक्त मूड होता, लग्न दिवशी तर अजिबात कोणाला मूड नव्हता. आणि हे सगळ्यात लहान आहे सासू सासऱ्यांची जोडी आहे. हे मामा वारले, त्या आत्या आहेत अजून. जानू पलटव ना ग बाळा, पलटव ना, तिकडून ना राहिलेत ना अजून. मधलं पान सोडलं तू, मधलं पान सोडलं. पलटव ना बाई, पलटव ना, पलटव ग. थोडेच आता, थोडेच फक्त, थोडाच व्हिडिओ राहिला थोडा. बस बस बस, ठेव खाली, ठेव खाली. आणि हे सगळ्यात मोठे मामा आहेत, म्हणजे त्यांचं सगळ्यात मोठा चुलता बरं का. हा दाखवते थांब. जानूचा बी दाखवायचा आहे बरं का. जानूचं एवढं झालं ना मग दाखवते. हे मामा वारले, हे सगळ्यात मोठी सासू सासऱ्यांची जोडी, म्हणजे 4 भावांपैकी. आणि हे सगळ्यात लहान आहे आत्या आणि मामा. किती खडूस असन ग. आणि हा माणूस दिसतो का चष्मिश, यांनी लग्न जमवलं होतं बरं का. ही त्याची बायको आणि तो लहान मुलगा आहे. हे गावचे सरपंच पुढारी. चल बदल बदल ना बाळा, तुझं पण दाखवणार आहे ना. दादाचे तुझे सगळे दाखवते, जेवढे वाता होईल तेवढे. या माझ्या थोड्याफार मैत्रिणी बोलवलेल्या, कारण लग्नाला मला खेड्यागावात देत होते ना, त्याच्यामुळं अजिबात मूड नव्हता, अजिबात. ही माझी क्लासमेट आहे, लाल ओढणीवाली. आणि हे काय त्यांचे मामा मामी इथं वाटतं. पलटव पटापटा, पलटव मग तुझे पण दाखव ना भाऊ. इथं कन्यादान करताना फोटो आहेत बरं का. काळ्या चष्म्यावाले माझे वडील आहे आणि आई आहे बरं का, हिरव्या साडीमध्ये. म्हणजे आमच्या अण्णाला आहे ना दिसत नव्हतं, त्याच्यामुळं त्यांना चष्मा आहे. आणि इथं महाशयांना रडू आलं होतं बरं का. जानूच्या पप्पाला रडू आलं होतं की त्यांचे वडील वारलेले आहे ना, त्याच्यामुळं. म्हणजे त्यांना आठवत नाही, लहानपणीच वारलेले ते, पहिली दुसरीला असताना, पण लग्नामध्ये त्यांना आठवण आली होती. इथं कन्यादान करताना आहेत बरं का. आणि ही आमची मामी वारली बिचारी आता, ब्लड कॅन्सरने वारली होती मामी. आणि हे चुलता चुलती माझी. हे सगळ्यात लहान चुलता आहे आणि चुलती, ते बी कन्यादान करताना. पलटो बच्चू पाटापाटा. इथं दोघांच्या मदर इंडियनच्या पाया पडताना आहे. इकडून त्यांचा, इकडून आमचा. गावातले बैल पोळायचे बाकीचे फोटो. द्राक्षाच्या बागात पहिल्यांदाच कामाला गेले होते तेव्हाचे फोटो ही त्यांचे. दोघांचे जोडीचे फक्त 2 फोटो राहिलेत बरं का. मागं मी कसल्या तरी कागदपत्राला फोटो दिले होते ना, त्यामुळे ते फोटोच राहिलेले नाही. तर 4-5 फोटो लागले ते कागदपत्राला. एवढेच फोटो आहेत दोघांचे, 2च फक्त जोडीने. काय आता 20 वर्ष झाले, काय जुन्या आठवणी काढून काय उपयोगच नाही. आणि इथं आहे ना, मी लग्न झाल्यानंतर फोटो काढला होता ड्रेस घालून. नाही बाई, लग्न नाही, वैष्णव झाला होता चांगला. वैष्णव लय बोंबलत होता हा फोटो काढला होता म्हणून. ड्रेसच का घातला म्हणून बोंबलत होता. हां, हे काय इथं त्याचा आहे. त्याला हा फोटो काढला होता त्याचा, तरी बोंबलत होता की माझा फोटो काढायचा आणि तुझा नाही काढायचा, ड्रेस नाही घालायचा. त्याच्यावरून धर ना आता तिकडचं पान. हा जानूच्या पहिल्या बड्डेचा केक आहे. आणि पहिल्या बड्डेला जानू अशी दिसायची, गोलू मोलू गुड्डू, लय भारी होता लहानपणी, आहे ना. पलटो पान पटापटा. हे बघा, लय भारी दिसायची जानू लहानपणी. जानू वैष्णव सेमच दिसायचे, म्हणजे काय असं त्यांच्यात बदलच नव्हता बरं का. दोघांचे फोटो ठेवले जवळजवळ, मग समजल. पहिला बड्डे केला होता जानूचा, पण अशी भुकली होती पोरगी, ज्याचं नाव तेच. बापानी उधार पाधार करून सामान आणून पहिला बड्डे, 8 वर्षांनी पोरगी झाली म्हणून केला होता पहिला बड्डे.
पलटव ना आता पटापटा. एवढे अल्बम दाखवायचं म्हणल्यानंतर व्हायचा व्हिडिओ 2 तासाचा. हा काय खात होत्या काय माहिती मॅडम ताटातून उचलून. लय भारी दिसायची बरं का जानू लहानपणी, पण आता नाही दिसत. खापार तोंडी लय अशी एकदम अशी बावलीच दिसायची, बावली आहे ना बाई. वैष्णव केवढा होता जानूच्या पहिल्या बर्थडेला, आता केवढा झालाय. इथं वैष्णवाचा पहिल्या बर्थडेचा फोटो बघा. वैष्णव किती, जानून वैष्णव मध्ये तीळ मात्र फरक नव्हता बरं का. दोघं सेमच दिसायचे, सारखेच दिसायचे का कोणास ठाऊक. पहिला बर्थडे केला होता, सापराचं घर होतं बरं का पाठीमागून आहे ना, असं सगळं पडकी भिंत होती म्हणून तिथं आहे ना हे लावलं होतं, साडी लावली होती. हे बघा जानू वरवड, आणि ही जानूची मामी, मोठी मामी. जानूला पण 3 मामे आहेत आहे ना बाई. 3. हे मोठा मामा, मामी, आणि हे कोणी काय माहिती नाही ओळखू. ये गंवाजी. बरं चला, आमचे लग्नाचे फोटो कसे वाटले कसे नाही नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. आली आठवण म्हणून काढला व्हिडिओ आपला सहज.